भोपळ्याच्या पुऱ्या तयार करण्यासाठी मी इथं 2 वाटी लाल भोपळा किसून घेतलेला आहे। ज्या वाटीने मी लाल भोपळा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेऊन आपण हे भांडे गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत। आपला गूळ मेल्ट होण्यासाठी 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। तुम्ही पाहू शकता आपला गूळ मेल्ट झालेला आहे, त्याला पाणी सुटलेले आहे। आता मी त्याच्यामध्ये गोडाचा पदार्थ असला तरी चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून गोडाची आणखीन जास्त चव वाढेल आणि पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपला गूळ मेल्ट झालेला आहे। जोपर्यंत आपला लाल भोपळा पूर्णपणे ट्रान्सपॅरंट होत नाही तोपर्यंत आपण हा गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत। आता त्यामध्येच मी अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून 10 मिनिटं मी हे मिक्स करून घेणार आहे किंवा हलवून घेणार आहे। त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे। आपण पूर्णपणे गुळाचं पाणी सोक करणार नाहीये, कारण की आपल्याला गव्हाचं पीठ मळायचं आहे त्याच्यामध्ये। आणि 1-2 तास थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण हे तयार केलेलं मिश्रण लाल भोपळ्याचं गव्हाच्या पिठामध्ये टाकून आपण हे मळून घेणार आहोत। आवश्यक वाटले तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। आपलं पीठ मळून झालं की 10 मिनिटासाठी मी हे दुसऱ्या भांड्यात काढून झाकून ठेवणार आहे। आपले 10 मिनिटं झाले की आपण आता हे पिठाचे किंवा कणकीचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। मी लिंबा एवढा गोळा तयार करून घेणार आहे आणि वाटीमध्ये तेल घेऊन तेलामध्ये हा गोळा डिप करून आपण हे छोटीशी पुरी लाटून घेऊया। आपल्या सर्व पुऱ्या लाटून झाल्या। पुऱ्या जास्त पातळ लाटायच्या नाही। आता गॅसवर एक कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झाले की आपण हे पुऱ्या तळून घेऊया। छान अशा आपल्या पुऱ्या फुललेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपल्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार।